जय शिवराय मित्रांनो बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे फार्मर आयडी बनलेले आहेत, परंतु हे फार्मर आयडी वापरत असताना महाडीबीटीवरती असेल किंवा इतर ठिकाणी असेल प्रॉब्लेम येत आहेत। याचाच अर्थ आपला फार्मर आयडी पूर्णपणे बनलेला नाही। मित्रांनो, फार्मर आयडीचं रजिस्ट्रेशन होणं आणि फार्मर आयडी पूर्णपणे कंप्लीट करणं याच्यामध्ये फरक आहे। बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन करून त्यांना फार्मर आयडी जनरेट करून नंबर दिला जातो, परंतु त्या शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन पूर्ण होत नाही किंवा त्यांचे फार्मर आयडी बनल्यानंतर वेटिंग फॉर अप्रूव्ड अशा प्रकारे दाखवतात, पेंडिंग प्रलंबित मध्ये दाखवतात। आणि अशा प्रकारामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना आपला फार्मर आयडी वापरता येत नाही। बरेच जण महाडीबीटीवरती लॉग इन करण्याचा प्रयत्न करतात, फार्मर आयडी अस्तित्वात नाही असं दाखवलं जातं। बऱ्याच जणांना आपण पाहिलेलं की फार्मर आयडी टाकून लॉग इन करण्यासाठी लॉग इन केल्यानंतर सुद्धा त्याच्यामध्ये जात प्रवर्ग असेल किंवा इतर काही समस्या त्या ठिकाणी दिसून येतात। आणि असा जर काही आपल्याशी प्रॉब्लेम आलेला असेल तर सिंपली आपण स्वतः आपल्या मोबाईलच्या माध्यमातून हा प्रॉब्लेम दुरुस्त करू शकता। शक्य नाही झालं तर जवळच्या सीएससी सेंटरवरती भेटून सुद्धा हा प्रॉब्लेम दूर करू शकता। मित्रांनो, बरेच जे काही प्रॉब्लेम तयार झालेले आहेत हे सीएससी धारकाच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन करतानाही झालेले आहेत आणि बरेच प्रॉब्लेम शेतकऱ्यांनी स्वतःच्या माध्यमातून नोंदणी करताना सुद्धा झालेले आहेत। जर समजा आपल्याला फार्मर डीबीटीवरती जे काही फार्मर स्कीमच्या पोर्टलवरती लॉग इन करताना फार्मर आयडी अस्तित्वात नाही असं दाखवत असेल तर सिंपली आपल्याला ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरती याची दुरुस्ती करावी लागणार आहे। आणि जर समजा इतर काही तुम्हाला वाटत असेल तरी सुद्धा तुम्ही आपला फार्मर आयडी व्यवस्थित बनलाय का, त्याच्यामध्ये आपली जमीन ऍड झालेली आहे का, मोबाईल नंबर व्हेरीफाय झालाय का, हे सगळं ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरती चेक करू शकता। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला MHFR ॲग्रीस्टॅकच्या पोर्टलवरती यायचंय। लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। याच्याबद्दल आपण यापूर्वी सुद्धा व्हिडिओ बनवलाय की स्वतः कसा बनवायचा, सीएससीच्या माध्यमातून कसा बनवायचा। सीएससी असेल तर सीएससी वरती लॉग इन करा, नसेल तर सिंपली फार्मर वरती लॉग इन करून अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या घरी आपण करू शकतो। याच्यामध्ये काय करायचंय, आपला जो मोबाईल नंबर आपण दिलेला आहे फार्मर ॲग्रीस्टॅकसाठी तो नंबर याच्यामध्ये एंटर करून त्याच्यावरती एक ओटीपी मागवायचा। पासवर्ड माहित असेल तर पासवर्ड टाकायचा आहे, खाली दिलेला कॅप्चा कोड टाकून लॉग इन करायचे। पासवर्ड माहित नसेल तर आपण ओटीपी मागवून लॉग इन करू शकता। आता लॉग इन केल्याबरोबर हा जर मोबाईल नंबर जर त्याच्याशी लिंक केलेला असेल किंवा व्हेरीफाय केलेला असेल तर दाखवेल, व्हेरीफाय केलेला नसेल तर सर्वात प्रथम आपल्याला मोबाईल नंबर व्हेरीफाय करावा लागणार आहे। मोबाईल नंबर व्हेरीफाय न होण्यामुळे शेतकऱ्यांना ओटीपी न येणं, फार्मर आयडी तुमचा अस्तित्वात नसणं अशी अनेक कारणं या ठिकाणी सांगितले जात आहे। याच्यामध्ये सर्वात प्रथम आपला आधार लिंक किंवा आपण जो वापरतोय तो नंबर याच्यामध्ये व्हेरीफाय करायचा आहे। नंबर टाकल्याबरोबर आपल्या ओटीपी मागवण्यासाठीचे ऑप्शन येईल। आपल्या मोबाईलवरती आलेला ओटीपी याच्यामध्ये टाकायचा आहे आणि आपला मोबाईल नंबर व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। मोबाईल नंबर बदलण्याची तरतूद सुद्धा ॲग्रीस्टॅक वरती देण्यात आलेली आहे। आपण जिथं लॉग इन करतो तिथंच वरती राईट साईडला तुम्हाला मोबाईल नंबर बदलण्यासाठी सुद्धा ऑप्शन आहे। त्या ठिकाणी तुम्हाला दोन्ही मोबाईल नंबर व्हेरीफाय करावे लागतील। मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्याशिवाय तुम्हाला महाडीबीटीवरून किंवा कुठूनही ओटीपी पाठवला जाणार नाही। याच्यानंतर समजा जर आता हे फक्त मोबाईल नंबर व्हेरीफाय न करण्यामुळे सुद्धा बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आहे, हा नंबर व्हेरीफाय केल्यानंतर बऱ्याच जणांचे प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे। पण जर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर पुढे सुद्धा तुम्हाला पाहिजे की व्ह्यू माय इन्फॉर्मेशन किंवा तुमच्या रजिस्ट्रेशनच्या स्टेटसवरती चेक करायचंय। आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे परंतु ती अपूर्ण नोंदणी होती, अशा परिस्थितीमध्ये तुमची नोंदणी तुम्हाला तपासायची आहे। व्ह्यू माय इन्फॉर्मेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पाहिलं तर जर तुमची नोंदणी पूर्ण झालेली नसेल, फक्त रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर तुम्हाला अर्धवट दाखवेल आणि आपल्याला आता पूर्ण करावं लागणार आहे। याच्यामध्ये आपण पाहू शकता जातीचा प्रवर्ग आपण निवडलेला आहे का ते तपासायचंय। आपला जे काही ऍड्रेस, फोटो ही सगळी माहिती या ठिकाणी, फोटो ऑटोमॅटिक आधार व्हेरीफाय केल्यामुळे आलेला असतो। याच्या खाली आपले जे काही गावाचे डिटेल असतील, जो काही आपला पिनकोड वगैरे असेल तो आलेला आहे का तो तपासायचा आहे। नसेल आला तर त्याच्यामध्ये आपला जिल्हा, तालुका, गाव ही सर्व माहिती याच्यामध्ये भरायची आहे। त्याच्यानंतर आपला जो पिनकोड असेल तो पिनकोड द्यायचा आणि पिनकोड नुसार जर गाव दाखवत नसेल तर आपल्याला जिल्हा, तालुका, गाव सिलेक्ट करून ते आणायचंय। याच्यानंतर आपल्या जमिनीच्या डिटेल याच्यामध्ये व्हेरीफाय झाल्यात का ते बघायचे। जमीन स्वतःची आहे, याच्यामध्ये लँड ओनर आहे ते पूर्णपणे भरलंय का बघायचे। नसेल तर जमिनीच्या प्रकारामध्ये आपली स्वतःची जमीन असेल तर ऑनर म्हणून या ठिकाणी द्यायचे। आपल्या व्यवसायाचे डिटेल विचारल्या जातील। ऑक्युपेशन मध्ये या ठिकाणी आपल्याला ॲग्रिकल्चर टाकायचे। या सगळी माहिती आपल्याला याच्यामध्ये भरायची आहे। याच्यामध्ये पिनकोड सुद्धा अतिशय महत्वाचा आहे। हाच पिनकोड तुम्हाला महाडीबीटीवरती पुढे रिफ्लेक्ट होणार आहे। या सगळ्या माहिती भरल्यानंतर तुम्हाला ऑक्युपेशन डिटेल ॲग्रिकल्चर केल्यानंतर आपली जी काही जमीन असेल ही जमीन याच्यामध्ये ऍड करायची। ज्यांची जमीन ऍड झालेली असेल त्यांना टेन्शन नाही, पण ज्यांची जमीन सुद्धा याच्यामध्ये ऍड झालेली असेल त्यांना याच्यामध्ये जमीन ऍड करावी लागणार आहे, तरच तुम्हाला पुढे महाडीबीटीवरती किंवा इतर योजनांचा लाभ मिळणार आहे। याच्यामध्ये सुद्धा जिल्हा, तालुका, आपलं जे काही गाव असेल ते गाव याच्यामधून निवडायचंय। हे निवडल्यानंतर सर्वे नंबर, उपसर्वे नंबर टाकायचा आहे। हे सगळं टाकल्यानंतर त्या ठिकाणी सबमिट केल्याबरोबर आपल्याला त्या ठिकाणी पुढे त्या गावातील सर्वे नंबर दाखवले जातील
याच्यामधून सर्वे नंबर निवडल्यानंतर त्याचा उपसर्वे नंबर आपल्याला या ठिकाणी दाखवला जाईल. याच्यामध्ये उपसर्वे नंबर दाखवल्यानंतर त्याच्यामध्ये जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांची नावं दाखवली जातील आणि याच्यामधून आपलं जे काही नाव असेल ते नाव या ठिकाणी टिक करून याच्यामधून सिलेक्ट करून घ्यायचंय. हे नवीन नोंदणी कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर असं बनलेलं आहे. जर तुम्हाला लँड या ठिकाणी फेचिंग होत नसेल तर ते फेचिंग कसं करायचं, त्याच्यामधून आपलं नाव कसं शोधायचं ते आपण सविस्तर त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता. आता याच्यामध्ये आपण जमीनधारकाची सगळी माहिती घेतल्यानंतर केअर ऑफ किंवा डॉटर ऑफ जे काही वडिलाचं पतीचं ज्याचं नाव असेल ते लावू शकता. जमिनीचा प्रकार कसा आहे तर जमीन ऍग्रिकल्चर जमीन असेल तर ऍग्रिकल्चर त्यात करून घ्यायचंय आणि आपली नावावरची जमीन बरोबर दाखवते हे पाहून आपल्याला या ठिकाणी ऍड लँड डिटेल्सला क्लिक करायचंय. ही जमीन आपली याच्यामध्ये ऍड होणार आहे. आपण पाहू शकता आता जमीन याच्यामध्ये ऍड झाली. आता जमीन आणखीन काही असतील तर ते सगळ्या जमिनी एकत्रितपणे ऍड करायच्यात आणि जमीन एकत्रितपणे ऍड झाल्यानंतर लँड डिटेल जे आहेत ते आपल्याला या ठिकाणी व्हेरीफाय करायचं. व्हेरीफाय लँड डिटेल झाल्यानंतर ती जमीन आपली त्याच्यामध्ये ऍड होणार आहे. याच्यानंतर पुढे आपला फार्मर आयडी कोणत्या डिपार्टमेंट कडून या ठिकाणी याच्यामध्ये एक्सेप्ट केला जाणार ते दाखवलं जाईल. ऍग्रिकल्चर असेल ऍग्रिकल्चर, रेव्हेन्यू असेल तर रेव्हेन्यू. याच्यावरती आपल्याकडे समजा काही रेशन कार्ड वगैरे असेल त्याचा नंबर वगैरे द्यायचा असेल तो देऊ शकता. याच्या खाली आपल्याला कन्सेंट दिलेला असतो तो कन्सेंट द्यायचा की सगळी मला माहिती बरोबर आहे, मी व्यवस्थित पाहिलेली वगैरे. याच्यानंतर आपल्याला प्रोसीड वरती क्लिक करायचं ई साईन साठी, म्हणजे आपलं ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी जी केवायसी आहे ती केली जाणार आहे. याच्यामध्ये काय केलं जाणार आहे की आपल्या आधार नंबरवरती एक ओटीपी पाठवला जाईल आणि आपण ही माहिती देत आहोत, देण्यासाठी सहमती आहे असं कन्सर्न दाखवलं जाईल. आपल्या आधार नंबरवरती एक आलेला ओटीपी याच्यामध्ये एंटर करून आपल्याला या ठिकाणी सेंड जे काही ओटीपी आहे हे सेव्ह ओटीपी आहे याच्यावरती सबमिट करायचे. आलेला ओटीपी व्हेरीफाय झाल्याबरोबर आपली ही नोंदणी सक्सेसफुली झालेली, सर्व माहिती आपली सक्सेसफुली याच्यामध्ये सबमिट झालेली असं दाखवेल. आणि या ठिकाणी आपल्याला पीडीएफ वगैरे घ्यायची असेल तर ती माहिती सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहता येणार आहे, घेता येणार आहे. सबमिट केल्याबरोबर आपलं जे काही पूर्ण हे केलेले नोंदणी आहे ते आपल्याला जमीन वगैरे सर्व दाखवेल. त्याचे पीडीएफ प्रिंट काढायचे असेल काढू शकता, त्याला पीडीएफ मध्ये सेव्ह करून ठेवायचं असेल ठेवू शकता. आणि सक्सेसफुली तुमचं आता हे रजिस्ट्रेशन झालं. आता हे पुढे जाईल तुमचं अप्रूव्हसाठी. आता याच्यानंतर ऑटो अप्रूव्हल होईल किंवा विभागाच्या माध्यमातून तपासणी करून ते अप्रूव्ह केलं जाईल आणि हे अप्रूव्ह झाल्यानंतरच तुमचा फार्मर आयडी अस्तित्वात आलेला आहे. तोपर्यंत फक्त आणि फक्त तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं होतं. तर भ्रमात राहू नका. आपला फार्मर आयडी जर आपण बनवलेला असेल, बाहेरून बनवला असेल किंवा स्वतः बनवला असेल तर तो पूर्णपणे एक वेळ तपासण्याचा प्रयत्न करा. सर्व माहिती जमीन लँड फेचिंग वगैरे केले का ते चेक करा आणि ते पूर्ण झालं असेल तर तुमचे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. अन्यथा तुमचा प्रॉब्लेम जसा आहे तसाच कंटिन्यू राहणार. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या माध्यमातून विचारणा केली जाते की फार्मर आयडीच्या संदर्भात अशा प्रकारच्या तक्रारी येत आहेत, तर त्याचं एक उत्तर होतं. ही माहिती आपणास नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.